अनेक दिवसापासून गावामध्ये आपल्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. हे वारं वाहत असताना पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नगरपालिकेकडे विशेष असं लक्ष केंद्रित केलं आहे सर्व लोकांनी. त्याचं एकमेव कारण म्हणजे 13 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. खाली आहेत ते वेगळे भरतेच. सर्वजण एकमेकांवर आरोप करतात, कोण भ्रष्टाचार करतोय, कोण काय करतोय, कोण काय करतोय. पण माझं एक या ठिकाणी अगदी स्पष्टपणे सांगणं आहे की येथील काही मंडळी जी आहेत, आपण सगळे गावातले नागरिक आहोत, आपल्या सर्वांना सर्व गोष्टीची जाण आहे, माहिती आहे. प्रत्येक माणूस आणि माणसाची आपल्याला पारख आहे. काही मंडळींचं ठेकेदारी मार्फत चालत असलेलं दुकान नगरपालिकेच्या माध्यमातून यांना चालू ठेवायचंय. काही मंडळींना लोकांच्या भूखंडावर आरक्षण टाकून लोकांकडून लाखो करोडो रुपये वसूल करायचे असे काही देखील उमेदवार या ठिकाणी आहेत. काही मंडळींना फक्त आणि फक्त नावासाठी नगराध्यक्ष पद एकदा तरी मला व्हायचा अशा चंग बांधून काही मंडळी उतरलेली आहेत. पण हे होत असताना आपल्या जुन्नर शहराच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे खरं सांगायला होतं, कुणी विचार करतंय का नाही करतंय हे दादा येणारी जनताच आपल्याला या ठिकाणी सगळं सांगेल. पक्षाने फार मोठ्या विश्वासाने 5 वर्षापूर्वी जी जबाबदारी दिली ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सामर्थ्यपणे पार पाडली. याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेनेचं असलेलं धोरण. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. गेल्या पंचवार्षिक मध्ये सर्व शिवसेना नगरसेवकांची आपल्या सर्वसामान्य नागरिकांची नाळ जोडलेली होती. नितीनजी, मी आपल्याला आवर्जून सांगतो की मी स्वतः या इथल्या गाड्यामध्ये गेले 10 ते 15 वर्षापासून स्टॅम्प वेंडरचा व्यवसाय करतो. इथल्या अनेक दुकानदारांचे माझे रोजचे संबंध पडतात. आमचा अनेक मित्र परिवार या ठिकाणी आहे. काही नाही, मी जे 5 वर्षापूर्वी करत होते आजही करतोय, उद्या तेच करत राहणार. फक्त आणि फक्त आम्हाला आमची माणसं महत्वाची आहेत. अनेक मंडळींना तिकीट मिळालं नाही म्हणून आज ते शिवसेनेच्या नावाने टाव फोडत आहेत. ज्याप्रमाणे मोगल सैन्यामध्ये संताजी धनाचे आपले जे शिलेदार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांना पाण्यामध्ये देखील ते घोड्यांमध्ये संताजी धनाजी दिसायचे मोगलांच्या घोड्यांना, असं महाराजांच्या इतिहासामध्ये बालगुडे पाटील सांगतील. त्याप्रमाणे आमचे काही उमेदवार जे आम्हाला सोडून गेले त्यांना येऊन जाऊन श्यामपांडे आणि शिवसेना याच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. गावामध्ये राष्ट्रवादी दिसत नाही, भाजप दिसत नाही, कुणीच दिसत नाही. फक्त आणि फक्त शिवसेना आहे का शिवसेनाच. आणि अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण की जे गावाच्या आपल्या हिताला धोकादायक आहे. मी एक राजकारण म्हणून नाही सांगत, परंतु वैयक्तिक पातळीचं राजकारण हे जेव्हा गावामध्ये आपलं येतं तेव्हा ते फार मोठ्या प्रमाणात हानिकारक राहतं. आपल्या गावाची राजकारणाची पत ही आपण काही ढसळून दिली नाही आजपर्यंत कोणीच. आणि न देणं चांगलं, कारण गावाच्या व्यवसायावर, गावाच्या एकीवर या ठिकाणी फार मोठ्या गोष्टींचा परिणाम होतो. राहायचं आपल्याला सगळ्यांना गावामध्ये, पुढे आयुष्यभर व्यवसाय करायचे, सगळ्या गोष्टी आहेत. राजकारण येतं, राजकारण जातं. विकास ही अविरत चालणारी परंपरा आहे. या ठिकाणी मी आवर्जून एकच सांगेल की शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य नागरिक आणि नगरपालिका आणि नेते यांच्यामध्ये कधी कुणी मध्यस्थी येणार नाही. मध्यस्थी म्हणजे मला या माध्यमातून म्हणायचं की एखाद्या नेत्याला भेटण्यासाठी एखाद्या नेहमी मध्यस्थीची गरज असते असं लोक म्हणतात. परंतु मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो की शिवसेना किंबहुना आपण सर्व असलेले शिवसेनेचे आताचे उमेदवार या लोकांना आपण कधी हक्काने हाक मारा, सर्व उमेदवार, सर्व नेते हे आपल्या हाकेला या ठिकाणी उभे राहतील. आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला एकदा नगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत द्यावं. कारण गेल्या पंचवार्षिक मध्ये आम्ही सत्तेचं राजकारण कसं असतं हे अगदी जवळ अनुभव घेतलेला आहे. शेवटी तिथली जी राजकारणातली बेरीज असते ती जागेवर गोळा बेरीज असते. 17 नगरसेवक असतात, तिथले नगराध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, त्यामुळे लोकांच्या त्या ठिकाणी जास्त काही संबंध येत नाही. परंतु ह्यावेळेची लोकशाहीची पद्धतीमध्ये जनतेतनं नगराध्यक्ष पद जे त्यामुळे कुठलाही घोडाबाजार चालणार नाही, कुठलीही फोडतोड चालणार नाही. परंतु सर्व ठराव होत असताना, सर्व बाकी प्रशासकीय बाबी पार पडत असताना सर्व उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून गावामध्ये विकास. आज आपण अनेक ठिकाणची उदाहरणं बघतो. आज आपल्या मलकापूरची पाणी योजना असेल की तिचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे.
तुमचं अकलूजची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी असलेली स्वच्छता मोहीम जी आहे ती फार चांगल्या प्रमाणात केली जाते. परंतु जुन्नर आपण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव करू की लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे की जुन्नरमध्ये ही योजना चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. आता सध्या सगळं तरुण टीम आहे, सगळे तरुण सहकारी आहेत. अनेक गोष्टी बोलण्यापेक्षा आम्ही करण्यावर जास्त भर देणार आहोत. निश्चितच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी धनुष्यबाणा चिन्हासमोरील बटन दाबून सर्व शिवसेने शिलेदारांना ह्या जुन्नर शहराची सेवा करण्याची एकदा संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या छत्रपती शिवरायांच्या जन्मानं आमचा हा तालुका ही भूमी पुण्य पावन झाली आणि या जुन्नरचं नाव अवघ्या जगामध्ये ज्यांनी गाजवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानबिंदू हिंदुधर सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करून जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सांगता सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांनी आपल्या अमोघ वाणीतून साऱ्या महाराष्ट्राला नाही अवघ्या देशाला छत्रपती शिवरायांचं वेड लावलं ते प्रसिद्ध शिवव्याख्याते उपनेते सन्माननीय नितीनजी बानगुडे पाटील. जुन्नर नगर परिषदेची निवडणूक, यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे. या नगर परिषदेला एक ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवरायांची ही पुण्यपावन भूमी आहे. 155 वर्षापूर्वीची ही नगर परिषद आहे. अनेकांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सत्ता भोगली, उपभोगली, सगळं झालं आणि तरी परत म्हणतायत खुर्च्या उभवायला आम्हाला सत्ता द्या. हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे, जुन्नरवासियांचं दुर्दैव आहे. 155 वर्षाच्या या नगर परिषदेमध्ये मागच्या निवडणुकीनंतर केवळ आणि केवळ 16 महिने शिवसेनेला सत्ता मिळाली. शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष झाला, उपनगराध्यक्ष झाला. पण काही सत्ता लोलूप स्वार्थी राजकारण्यांनी सत्तेचा बाजार मांडला आणि काही मंडळी शिवसेनेतली त्याला बळी पडली. हा इतिहास मी सांगणं गरजेचं नाही, सगळ्या जुन्नरवासियांना माहिती आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारची ज्यांची गणितं होती त्यांनी सत्ता घेतली खरे, पण गेल्या 3.5 वर्षामध्ये या जनतेच्या समाधानासारखं विकासाचं एकही काम त्या मंडळींना करता आलं नाही. ही आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. आजही आपण सगळेजण बघताय, सगळ्यांनी आपले जाहीरनामे दिलेत. शिवसेनेने देखील आपला वचननामा दिलेला आहे. शिवसेना वचन देते. वंदनीय हिंदुधर सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय, होय फक्त वचन द्यायचं, वचन हे पूर्ण करण्यासाठी असतो, जाहीरनामा जाहीर करण्यासाठी असतो. शिवसेनेने वचननामा दिलाय आणि त्यातले 100% सारी वचनं, सारी काम आम्ही पूर्ण करणार याचं अभिवचन देखील या साऱ्या नेत्यांच्या साक्षीने आम्ही देतोय. खरं तर आपल्या सगळ्यांना या शहराचा इतिहास माहिती आहे. मितविरुक्त करून आपण आपला फारसा वेळ घेणार नाही. निवडणूक लागल्यानंतर अनेक मंडळी आली. अल्ताफबाई 2 वर्ष उलटून गेली, विधानसभेची निवडणूक झाली, पण आमच्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं 2 वर्षानंतर की जुन्नर हे देखील आपल्या तालुक्याचं गाव आहे आणि आपल्याच मतदारसंघातलं गाव आहे. जुन्नर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार या जनतेचा कळवळा त्यांना आला. म्हणले काय नाही, आता जुन्नर मध्येच मुक्काम ठोकून जुन्नरचा विकास करायचा. मला त्यांना प्रश्न विचारायचा, साहेब आपण जर कधी मागच्या दिवाळीला या शहरात मुक्कामाला आला असतात, त्याच्या मागच्या वर्षी आला असतात, आमच्या जुन्नरकरांचे प्रश्न माहीत करून घेतले असते आणि ते प्रश्न सोडवण्याचा जर काम केलं असतं तर बराच विकास या जुन्नरचा झाला असता. आता आपल्याला कारण नसताना अधिकाऱ्यांची मारामारी करायला लागते. खरं तर आपण विधिमंडळामध्ये न्याय करणाऱ्याच्या सभागृहाचे सदस्य आहात आणि आपणच कायदा मोडावा हे मला वाटतं शोभनीय नाही. जुन्नरच्या जिथे छत्रपती शिवरायांनी जनतेला विश्वासात घेऊन समाजकारण केलं, रयतेची सेवा केली, तिथं कुणीतरी चांगल्या लोकप्रतिनिधी यावं. कुठंतरी तलाठ्याला मारहाण करावी, कुठंतरी एखाद्या सामान्य नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मारहाण करावी. आणि काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी काल उत्तर देखील दिलंय. एक क्लिप फिरते
गरीब बिचारा एक शेतकरी आमचा त्याच्या खाजगी मालमत्तेच्या जमिनीतून रस्ता काढला, त्याची विहीर काढली आणि सांगतायत मी जनतेसाठी केलं. छत्रपती शिवरायांनी असं कधी केलं नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या एका गरीब शेतकऱ्याला मारलं नाही. मला आपल्याला विनंती करायची आहे, अशा लोकप्रतिनिधींच्या ताब्यामध्ये आपण सत्ता देणार आहात का? आज ते विकासाच्या गप्पा मारतायत. मला त्यांना विचारायचं आहे, 2 वर्ष होऊन गेले, आपल्या हातात सत्ता दिली जनतेने. का दिली, कसं दिली, हा याच्याशी कर्तव्य नाही, जनतेने दिली, आम्हालाही मान्य आहे. काय विकास केला? जुन्नर शहरामध्ये काय निधी दिला? एक शिवनेरी विकास परिसर आराखडा सोडला तर या जुन्नरकरांनी सांगावं की आमदार निधीतून, आमदारांच्या माध्यमातून हे काम झालं. शिवनेरी विकास आराखडा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी सुरुवात केली होती. त्याला मूर्तरूप यायला वेळ लागला आणि शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे विजयदादा मोहिते पाटलांनी ती सुरुवात केली असेल. त्या एका हेडच्या, एका माध्यमाच्या पलीकडे जाऊन आमदार महोदयांना मला विनंती करायची, आपण सांगावं जुन्नरसाठी आपण काय केलंय. वेगवेगळे आश्वासनं आपण देतात. आमचे एक मित्र आहेत, काय झालंय, 2 दिवस मला नारायणगावच्या गाडगे डॉक्टरांचा फोन आला होता. म्हणले तुमच्या एका मित्राच्या डोक्यावर परिणाम झालाय, माझ्याकडे ट्रीटमेंटला आले होते. तुम्हाला माहिती आहे गाडगे डॉक्टर कोण आहेत? मानसोपचार तज्ञ आहेत, ते माझे मित्र आहेत. काही बरळायला लागलेत. साहेब, ज्यांना शिवसेने पद दिली त्यांनी त्याचा वापर चांगला केला नाही, जनतेसाठी केला नाही आणि आज केवळ श्यामभाऊ पांड्यांसारख्या एका प्रामाणिक शिवसैनिकाला शिवसेनेने न्याय दिलाय म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. काय द्यायचं ठेवलं शिवसेनेने तुम्हाला? नगराध्यक्षपद दिलं, 2-2 वेळा नगरसेवक पदासाठी संधी दिली. तुम्ही पांढऱ्या पायाचे, तुम्हाला तुमच्या पदरात काही पाडून घेता आलं नाही आणि आज प्रत्येकाच्या नावाने खडं फोडताय. काय केलं तुम्ही? संघटनेसाठी 5-10 वर्षामध्ये सांगतायत की मी शिवसेनेचा प्रामाणिक आहे. काय प्रामाणिक आहात तुम्ही? ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्याच्यापैकी कोणाला न्याय दिला तुम्ही? एकालाही न्याय देण्याचं काम केलं नाही. यांच्या घरचा कारागीर, त्याला एसईओ पद द्यायचं, यांचा ड्रायव्हर, त्याला एसईओ पद द्यायचं, पण माझ्या एका शाखा प्रमुखाला त्यांनी काय न्याय दिला नाही. आणि आज फिरतायत, याच्या नावाने खडे फोडायचे, त्याच्या नावाने खडे फोडायचे. खरं तर हे जनतेला माहित आहे. गोर गरीब आमचा एक मंडपवाला, खरं या गोष्टी सांगू नये, पण दादा मी परवाही सांगून गेले, एक खोटी गोष्ट 10 वेळा एखाद्याने सांगितली की कोणालाही खरी वाटायला लागते आणि मी जनतेपुढे काय आणलं पाहिजे म्हणून सांगतोय. मला जाणीव आहे की तुम्ही तिन्ही नेते मंडळी, आमच्या विजयाताई देखील उपस्थित आहेत, त्यांनाही बोलायचं. अरे गरीब एखाद्या सामान्य कष्ट करायचे पैसे, त्याचा मोबदला कष्टाचा आमच्या दिनेश भाऊ सारख्या कार्यकर्ता नाही, तो सामान्य नागरिक आहे, त्याचे पैसे आपल्या मुलीच्या लग्नातले देता येत नाही. तुम्ही कशाला सांगताय सालसूतपणा? दुसरे महाराज आहेत आमचे, शिवसेनेने त्यांना भरपूर दिलं, त्यांच्या कुटुंबात 2दा नगराध्यक्षपद दिलं. 6 वर्षांनी त्यांना नगराध्यक्षपद सोडायला सांगितलं होतं, सोडलं, पण भलं भलं राजकारण केलं आणि सोडलं. दुर्दैवाची गोष्ट आहे, परवा शिंदे साहेब देखील सांगून गेले, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी द्रोह केला, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांची आजची काय परिस्थिती आहे आपण राज्यातून तालुक्यापर्यंत सगळीकडे बघताय. आज एक माणूस त्यांच्या शेजारी उभा राहायला तयार नाही, एक माणूस त्यांच्या प्रचाराला नाही. काही काहींना तर भाड्याने माणसं आणावी लागली. किस्सा आहे मोठा, 70-80 लोक म्हणले एकाच्या याला फार गर्दी आहे बानगुडे साहेब. आम्ही जरा चौकशी केली, 2 मावश्या मला भेटल्या. म्हणलं मावशी काय करते? काय नाही म्हणले, बाळा माझं काम करते. माझं काम करते? कुठून आलात? मावळातून आले. कसं काय? मला काय करायचं, 500 रुपये भेटतात, मला काय घेणे. मावशी म्हणलं तुमचं मतदान नाही. दुसऱ्या मावशी मध्ये आल्या, मला विचारले बाळा माझं मतदान इथंच आहे आणि मी धनुष्याला देणार आहे, तू सांगायची पण गरज नाही. अशा प्रकारे या शहरातली जनता आजही शिवसेनेच्या विचाराची बांधलेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधलेली असलेली ही जनता आहे. या जनतेनं लोकसभेच्या माध्यमातून दादांवरती प्रेम केलंय, विधानसभेच्या माध्यमातून ताईंवरती प्रेम केलंय. मागच्या नगर सेवक पदाच्या वेळेला 9 नगरसेवक जनतेने प्रामाणिकपणाने निवडून दिलेत, पण काहींना ते पटलं नाही. राजकारणासाठी राजकारण करायचं. आमचे अनेक मंडळी या ठिकाणी समोर बसलेत. रामशेठ काजळे आमचे मला समोर दिसत आहेत, आमचे नाना आहेत, जुनी जाणती मंडळी आहेत. आमचे दौलतराव जाधव, आमचे बंडू काका खत्री, फार जुनी मंडळी आहेत. आज ताकदीनं कामाला उतरलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आमचा श्याम निवडून आला पाहिजे. बानगुडे साहेब तुम्हाला सांगतो, हा श्याम साने गुरुजींचा श्याम आहे.
त्याचे वडील वैकुंठवासी सुधाकरराव पांडे यांनी या शहरामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलंय. साऱ्या ही आमची जुन्नरची जनता 18 फगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या काळात जी परिस्थिती होती तीच आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांशी अत्यंत समाजाच्या प्रत्येक घटकाशी वैकुंठवासी सुधाकरराव पांड्यांचे प्रेमाचे संबंध होते आणि वडिलांचा तोच वारसा पुढे घेऊन आमचा श्यामभाऊ पुढे काम करतोय. मागच्या 5 वर्षापूर्वी श्यामभाऊला नगरसेवक पदाची संधी मिळाली. 2.5 वर्ष उपनगराध्यक्ष राहिला. साऱ्या जनतेशी अतिशय प्रेमाचे संबंध, सलोख्याचे संबंध, जातीय तेढ नाही. प्रत्येकाशी घरामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या मुस्लिम बांधवांच्या घरामध्ये जातोय, सगळ्यांनी आम्हाला यापूर्वी सांगितलं तुम्ही श्यामभाऊला शिवसेनेकडून तिकीट द्या. एक काकू होत्या रस्त्याने जाताना, संतोष नाना, मी संजूबाई, आम्ही आमचे डोके नाना, आम्ही सगळे होतो. ती काकू आम्हाला आडवी झाली. शिवसेनेचा लोगो माझ्या गाडीवर होता. मला थांबवलं. म्हणले तुम्ही शिवसेनेचे आहात? होय म्हणलं. आता निवडणूक आली ना बाळा? हो काकू म्हणालो. तुम्हाला जर शक्य असेल तर श्यामला तिकीट द्या. मी म्हणलं का? काकू का द्यायचं श्यामला तिकीट? बाळा 5 वर्ष तो काम करतोय, मी पाहिलंय. रस्त्याने श्यामला जाताना कधी याद केला, पटकन गाडीचा ब्रेक दाबतो, मावशी काय पाहिजे, काय झालं विचारतो, कोणतंही काम असू द्या तात्काळ करतो. म्हणून त्याला तिकीट द्या. म्हणून आम्ही श्यामला तिकीट दिलंय. जनतेतला आमचा नगराध्यक्ष द्यायचा आहे म्हणून श्यामभाऊला तिकीट दिलंय. अतिशय प्रामाणिक कार्य करताय. मला नागरिकांना विनंती करायची, मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. एक आमचा बाबा म्हणतोय यांची राष्ट्रवादीची युती आहे. दादा सांगतील, आदरणीय दादा आपल्या भाषणात सांगतील. पण शिवसेना या तालुक्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे. शिवसेना पक्ष नाही, शिवसेना संघटना नाही, शिवसेना एक विचार आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जनतेला दिलेला तो विचार आहे आणि म्हणून हा विचार घेऊन आमचा प्रत्येक सैनिक पुढे चाललाय. हा 6 नंबर प्रभाग दादा, जिथे ही सभा सुरू आहे, एक बाबा गेली 10-20 वर्ष सत्ता गाजवतोय. आमचा एक तरुण सहकारी कल्पेश पुंडे, खरं तरी हा सारा जुन्नर शहर म्हणतोय इथून बाळा नांदगावकर होणार, कल्पेश पुंडे कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार म्हणजे येणार. खरं तर आमचे सारे नगरसेवक अत्यंत प्रामाणिक आहे. मी तुम्हाला सगळ्यांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मी सगळ्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विनंती करतोय, प्रभाग क्रमांक 1 मधून सन्माननीय सागर नवले, त्याचप्रमाणे सन्माननीय आमच्या पल्लवीताई हराळ, हे 2 उमेदवार आहेत. सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, तरुण आहेत. काही मंडळी खुर्च्या उभून खुर्ची फाटून गेली, पण खुर्ची सुटत नाही. प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे विद्यमान नगरसेवक अविन भाऊ फुलपगार आणि आमच्या महिला आघाडीच्या या शहराच्या प्रमुख सन्माननीय सुवर्णाताई बनकर, हे 2 उमेदवार आहेत. जनतेची जाण आहे, प्रश्न सोडवण्याचा अभ्यास आहे, म्हणून हे दोघे आम्ही उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून आमचं शिवसेनेचं रॉकेट सन्माननीय शाखा प्रमुख गणेश भाऊ पातुरकर आहे आणि आमच्या ताजनेताई चंद्रभागाताई ताजने, हे 2 उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 मधून अत्यंत विनयशील स्वभाव असलेले आमचे राजेंद्रभाऊ करपे, त्याचप्रमाणे आमच्या सय्यद बीबी जहेरा या भाभी आहेत. प्रभाग क्रमांक 4-5 मधून एक अत्यंत सुस्वभाव असलेला आमचा तरुण सहकारी समीर भगत, त्याचप्रमाणे मंगलताई कुरे, हे 2 उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मधून आमच्या सगळ्यांचा बाळा नांदगावकर, आमच्या युवकांचा आधारस्तंभ कल्पेश पुंडे आणि रुपालीताई जाधव, हे दोघेही आज मोठ्या नेटाने लढतात. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अत्यंत गरीब विनयशील असलेले आमचे दीपेश भैया परदेशी आणि आमची दुसरी भगिनी अंकिताताई गोसावी, शिक्षिका आहे, हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे, समाजाची सेवा तिला करायची आहे. खरं तर मला फार बोलायचंय, सगळ्यांची अंडी पिली मला जास्त माहिती आहेत, पण चांगले मोठे मोठे नेते मंडळी आपल्याकडे आलेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. अधिक बोलणार नाही. या तालुक्यामध्ये अनेक बहुरूपी निर्माण झालेत. एकीकडे एक, दुसरीकडे दुसरं, कोणाच्या पायाला हात लावायचा, याव करेंगे त्याव करेंगे. अरे जुन्नर शहर नवी मुंबई करायचं म्हणतात. मला या जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे. आम्हाला नवी मुंबई नको, जुनी मुंबई नको. हे जुन्नर शहर ऐतिहासिक आणि एक रचनात्मक विकास असलेला जुन्नर शहर, ऐतिहासिक रचनात्मक असलेला विकास त्याचा करायचा आहे आणि त्याच्याकरता आम्हाला तुमची साथ हवी आहे. शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धव साहेब ठाकरेंचं एक स्वप्न आहे, शिवसेनेचा भगवा ध्वज आमच्या नगर परिषदेवर पाहिजे. आमच्या
लांडे साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला आम्ही चर्चा केली. वंदनीय खासदार देखील होते. उद्धव साहेबांनी सांगितलं जुन्नरची नगर परिषद तिथे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाना फडकू द्या. मी स्वतः कुकडेश्वराचं दर्शन करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं अभिवचन दिलंय. आणि म्हणून वंदनीय पक्षप्रमुखांना आपल्याला ही भेट द्यायची आहे. उद्या सकाळी आपलं पवित्र काम सुरू होतंय, उद्याचा पवित्र दिवस सुरू होतोय. खरं तर दादा मला अभिमान आहे, आज जुन्नरची जनता इथं उतरली आहे रस्त्यावर. सकाळपासून 2-3 रॅल्या झाल्या, 5-6 सभा झाल्या, पण कुठं काय झालं गाजावाजा नाही, काय नाही, कोणाला कळलंय नाही. इथं समोर उपस्थित असलेले सारे 100% जुन्नरचे नागरिक आहेत. प्रमुख पदाधिकारी सोडले तर बाहेरचा इथं कोणी नाही. या प्रत्येक जनतेनं 4-4 मतं आमच्या श्यामभाऊला मिळून दिली तर साधारणतः 8,000 मतं श्यामभाऊ घेऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मला खात्री आहे. बंधूंनो, तरी पण आपण बेसावध राहता कामा नये. आजची रात्र वैराची रात्र आहे, अत्यंत सावधतेने राहा. उद्या सकाळी पवित्र दिवस सुरू होतोय. माझ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या अल्लाह तालाचं दर्शन करावं, हिंदू बांधवांनी आपल्या पांडुरंग परमेश्वराचं, आपल्या कुलदैवताचं दर्शन करावं. सकाळी सकाळी यावं आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय श्यामभाऊ पांडे यांचं 9 नंबरचं बटन आहे. नंबर देखील बघा साहेब कसा आलाय. 9 नंबर आपल्यामध्ये, मला अंकशास्त्र कळत नाही बानगुडे साहेब, पण 9 नंबर म्हणतात की चांगला असतो, शुभ असतो. मागच्या वेळेला देखील 2, 3, 4 हे तिघे निवडून आलते, त्याची बेरीज 9 येत होती. श्यामभाऊ तुम्हाला 9 आकडा लक्की आहे, तुम्ही लक्की आहात आणि 100% श्यामभाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. आम्हाला केवळ श्यामभाऊ निवडून आलेले चालणार नाहीत, ते तर निवडून आलेच पाहिजेत. पण प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या समोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाचं बटन दाबून साऱ्या उमेदवारांना विजय करा. खरं तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, आपल्या रणरागिणी शिवसेनेच्या गटनेत्या आदरणीय आशाताई बुचके येणार होत्या, परंतु काल दवाखान्यात गेल्याने डॉक्टरांनी सांगितलं ताई कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सक्तीची विश्रांती गरजेची आहे. मागच्या वेळेला आपल्याला जाणीव आहे, महिन्याभरापूर्वी हॉस्पिटलायझेशन मधून घरी आल्यानंतर ताई 4 दिवस आल्या, जुन्नर मध्ये फेरफटका मारला, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर थोडी तब्येत बिघडली. आज ताई एकदम ठणठणीत आहेत. फोनवरती अनेकांशी संपर्क झालेला आहे, अजूनही संपर्क करतायत. त्यांच्या साऱ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. त्यांचं देखील साऱ्या जुन्नर वासियांना आव्हान आहे, निरोप आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला शिवसेनेचा भगवा हा या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेवर फडकला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, उद्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण साऱ्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा, अशा प्रकारचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. चंद्रभागा इंद्रायणी हृदयात माझ्या वाहती, चंद्रभागा इंद्रायणी हृदयात माझ्या वाहती, शिवबाचा भगवा ध्वज आहे माझ्या हाती. माझा मराठी दिमाग काय आहे माझ्या माथी, थोडा पंढरीचा बुका, थोडी रायगडाची माती, थोडी रायगडाची माती. आदिशक्ती श्री तुळजा भवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, प्रौढ प्रताप पुरंदर, कुलतांश श्रीमान योगी जानता राजा छत्रपती शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या त्रयींना अभिवादन करून प्रतीपचंद्र लेखेवे वर्धिष्णू विश्ववंदिता, प्रतीपचंद्र लेखेवे वर्धिष्णू विश्ववंदिता शहासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, या 4 ओळीत छत्रपती शिवरायांची महती कळते आणि शिवसेना या 4 शब्दात वंदनीय सरसेनापतींचं दर्शन घडतं. अशा महान महाराष्ट्राच्या दैवतांना अभिवादन करतो पुन्हा एकदा. यांच्यामुळे या महाराष्ट्रातला मराठी माणूस, मग तो हिंदू असो, तो मुस्लिम असो, तो गुजराती असो, तो शीख असो, तो ख्रिश्चन असो, तो कोणत्याही धर्माचा असला, ते महाराष्ट्रातला पहिला मराठा आहे. अल्ताफ धर्माने जरी मराठा मुसलमान असला तरी मातीतला मराठा आहे, मी कधी विसरणार नाही. या तमाम मराठ्यांना शपथ देण्यासाठी आज अल्ताफ इथं आलेला आहे. बाबांनो, उद्धव साहेब मध्यंतरी बोलले, आम्ही सगळ्यांशी भांडलो, सगळ्यांशी जिंकलो, आता लढाई मित्राशी आहे. काँग्रेसवाल्यांचं काय नाही, काँग्रेसवाले आपल्या कर्माने मेले. उद्धव साहेब म्हणाले होते की आता मित्राशी लढायचंय.
लोकसभेच्या निवडणुका होत्या. पंतप्रधान पदासाठी आमचे मोदीजी उभे होते. आम्ही जंग पछाडलं. आम्ही सुद्धा जिकडे तिकडे जाऊन प्रचार केला आणि भगव्याचं राज्य आलं. या आनंदात आम्ही सगळे होतो. परंतु कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, याप्रमाणे आज आमच्यावर घात झाला. मोदीजी, आपण फार मोठे आहात. इथं पत्रकार असतील, मुद्दा म्हणून त्यांना सांगू इच्छितो, मोदीजींपर्यंत ही गोष्ट जाऊ द्या. मोदीजी, आपण फार मोठे आहात, आमच्यासाठी आदरणीय होता आणि आहात. तुम्ही एक चूक केली मोदीजी. महाराष्ट्रात येऊन ज्याच्या विरोधात आम्ही भांडलो, ज्यांच्या विरोधात आपण बोललो, त्यांचं बोट पकडून तुम्ही म्हणता का आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊन येतोय आणि मी शरद पवारांच्या बोट धरून या राजकारणात उतरतोय. मोदीजी, महाभारतातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा महाभारतातलं युद्ध सुरू होतं, आमच्या अर्जुनाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि कौरवांच्या बाजूने दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला. हा सल्ला कोणाचा घ्यावा त्याच्यावर अर्धी निवडणूक माणूस जिंकलेला असतो, अर्ध युद्ध जिंकलेला असतो. आपण अशा शकुनी मामाचा ज्याचं नाव शरद पवारांचा सल्ला घेतला, आपली 90 इथं भरली, सगळ्यात मोठं पाप आपण केलं. आणि आता राहिलेले 10 पाप त्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत हीच जनता, या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही, याची या व्यासपीठावर मी ग्वाही देतो. आणि आता माझ्या मुसलमान बांधवांना सांगू इच्छितो, बाबांना, कधीपर्यंत काँग्रेस म्हणून ठेवणार आहात? काय दिलं तुम्हाला काँग्रेसने? फक्त तुम्हाला उपयोग केला आणि टाकून दिलं. 1995ला शिवसेनेची सत्ता होती, शिवसेना भाजप युतीची सत्ता होती. आमचे मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आमचे चुलते शाबीर भाई त्यावेळेला कामगार मंत्री होते. त्याच्या पहिले मुंबईमध्ये आम्ही फार आंदोलनं करायचो. जुम्माची नमाज असते, शुक्रवारची मोठी नमाज, सगळ्या नमाज रस्त्यावर पडायचे म्हणून शिवसेना आंदोलनं करायची. पण ती शिवसेना आंदोलन करायची ती मुसलमानांच्या विरोधात नाही, तर येणाऱ्या लोकांच्या मध्ये, ज्यामध्ये कोणाला अडीअडचणीत लवकर जायचं असेल, कोणाचा कोण आजारी आहे, ॲम्ब्युलन्स मध्ये जात असेल, छोटी मोठी पोरं जी शाळेत जात असतील, त्यांना सगळ्यांना अडचण व्हायची म्हणून आम्ही आंदोलनं करत होतो. आणि जेव्हा शिवसेनेचं राज्य आलं, शाबीर भाईंच्या जवळ काही माणसं आली, आमची मुस्लिम मंडळीचं काही लोक आली आणि सांगितलं की शाबीर भाई, आता तर तुमचं राज्य आलंय, आजपर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळालं नाही, आता आमच्या या बाबतीत तुम्ही काय कराल? त्यांनी एक निवेदन दिलं. मी त्यावेळेला तिथंच होतो. शाबीरभाईंनी आदरणीय उद्धव साहेब त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून बाळासाहेबांजवळ ते पत्र दिलं. मला आज अभिमानाने सांगावं असं वाटतं. माझे मुस्लिम बांधव इथं असतील त्यांना मुद्दाम सांगतो का बाबा, मला अभिमानाने सांगावं असं वाटतं का बाळासाहेबांनी त्वरित मनोहर जोशी साहेबांना फोन केला आणि सांगितलं मी शाबीरला पाठवतोय. या माझ्या मुस्लिम बांधवांच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत नमाजीच्या बाबत, त्या सगळ्यांना असे FSI वाढवून द्या, असे FSI वाढवून द्या की त्यांनी 4 माळे बनवा, 5 माळे बनवा, 6 माळे बनवा. यांच्या माळ्यांना कुठेही काय त्रास होता नाही, त्यांनाही त्रास होता कामा नये, लोकांनाही त्रास होता कामा नये. हे कार्य शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर केलं, जेव्हा तुमच्या मतांची आम्हाला गरज नव्हती. ही शिवसेना आहे. शिवसेना फक्त तुमच्या बरोबरच नाही, तर तुमच्या खांद्याला घेऊन आम्ही तुमच्यासोबत चालणारी शिवसेना आहे. आता शाबीर भाई ज्यांना कामगार मंत्री केलं, कॅबिनेट मंत्री केलं, आज या अल्ताफ सारख्या एका फकीराला उद्धव साहेबांनी उपनेतेपद केलं. तुमच्यासमोर जिवंत उदाहरणारे माझ्या बाबांनो, असं काही करू नका. या शिवसेनेच्या प्रवाहात सामील व्हा, आमच्या प्रवाहात सामील व्हा. हा कल्याणचा अल्ताफ तुम्हाला वचन द्यायला आलाय, तुला शब्द द्यायला आलाय, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा लक्षात असू द्या. याच्या पुढे जाऊन सांगण्यासारख्या फार गोष्टी आहेत. आमचे तालुका प्रमुख आता बोललेच, बाबांना रात्र वैरायचे, खरोखर रात्र वैरायचे. श्रम आणि मेहनत केल्याशिवाय वैभवाचं स्थान प्राप्त होत नाही. श्रम आणि मेहनत केल्याशिवाय वैभवाचं स्थान प्राप्त होत नाही. जेव्हा देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं, जेव्हा देवांचं आणि दानवांचं युद्ध सुरू होतं, समुद्र मंथनाच्या वेळेला क्षीरसागर लागावला आणि त्याच्यातून हलाहल बाहेर पडले. हलाहल म्हणजे असं विष होतं, जर ते जमिनीवर पडलं असतं, या पृथ्वीवर पडलं असतं, या पृथ्वीचा नायनाट झाला असता, तरी ईश्वराने न थांबता, न श्रम घेता प्रयत्न करत राहिले म्हणून त्यांना अमृत प्यायला मिळालं. माझ्या बाबांनो, 70 रुपये जर अमृत प्यायचं असेल
तर तुम्हाला श्रम आणि मेहनत शेवटपर्यंत करावी लागेल. ते प्रभू होते, ते ईश्वर होते, ते भगवंत होते. जर त्यांना श्रम चुकले नाही तर आम्हाला श्रम कसं चुकेल. आणि शेवटी जाताना माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो का बाबा, शिवसेना धर्माच्या आणि जातीच्या आणि पंथाच्या विरोधात कधीच नाही. शिवसेना धर्माच्या जातीच्या पंथात विरोध कधीच नाही. शिवसेना धर्म नाही तर कर्म मानते. आणि कर्म असं मानते का ज्याच्या धर्माचा जय व्हावा आणि अधर्माचा नाश व्हावा, अशा धर्माची व्याख्या शिवसेनेजवळ आहे. अशा शिवसेनेच्या पाठीशी आपण उभे राहा ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करण्यासाठी आलोय. आपल्या सगळ्यांची रजा घेताना आज आपण एक शपथ घेऊया. सगळे हिंदू मुस्लिम जे असतील आमच्या सगळ्या बंधूंनी एक शपथ घेऊया का आरे मर्दानो घेऊ आपण आण. अरे मर्दानो घेऊ आपण आण, राखू मंदिर मस्जिद गुरुद्वाराची शान. आणि निवडून आणो धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कार्यसम्राट खासदार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील. वंदनीय हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जुन्नर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना उपनेते प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, शिवसेना उपनेते आणि ज्यांचे थोडक्यात विचार ऐकून स्वर्गीय शाबीरबाई शेखची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे अल्ताबाई शेख, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शरदांना चौधरी, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, तालुका निरीक्षक दिलीप बामणे, युवा सेनेचे जिल्हाधिकारी गणेश कवडे, तालुका संघटक बाबूभाई पाटे, सभापती संगीताताई वाघ, कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, मार्केट कमिटीचे उपसभापती दिलीप डुमरे, आदिवासी नेते आणि भगवा वादळ. खरं म्हणजे वेळेअभावी त्यांना बोलण्याची आपल्याला संधी देता आली नाही. ते आमचे मित्र देवरामजी लांडे, शहर प्रमुख अविनाजी कर्डिले, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष तौसिफ कुरेशी, नगरसेविका आमच्या भगिनी गीतांजली डोके, मीराताई पादरे, बाजार समितीचे संचालक आनंद रासकर, हिराताई चव्हाण, सुरेखाताई गांजाळे, पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, पंडित मेमाणे, संतोष वाघ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले समोर बसलेले माझे सर्व सहकारी. गेल्या 3-4 महिन्यापासून जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आणि निवडणुकीची तयारी, इच्छुकांची लगबग, शहरामध्ये संपूर्ण निवडणुकीचं वातावरण, गेले 15 दिवस प्रचाराची धामधूम आणि या प्रचाराच्या निमित्तानं अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले. प्रत्येकजण आपापल्या कृतीप्रमाणे आम्ही शहराला काय देऊ, कोण म्हणाला आम्ही तिजोरी खाली करू, म्हणजे सरकारची तिजोरी खाली करू. आणि ज्यांनी 3.5 वर्ष कारभार केला ते म्हणतात आम्ही जुन्नर नगर परिषदेची तिजोरी अगोदरच खाली केलेली आहे. असे सुद्धा नेते येऊन गेले आणि बाकी बरेचसे मध्येच लटकलेले आहेत, ज्यांचा काही संबंध नाही, पण असं आव्हान की आम्ही सगळं काय करू. तब्बल 13 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभे राहिलेले सगळे मंडळी आहेत. आम्ही सुद्धा शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व उमेदवार, सर्व मतदार गेल्या 15 दिवसामध्ये मनापासून मेहनत करताय. आणि हा उद्या
या सगळ्या महतीचा कळस म्हणजे मेहनतीचा कळस म्हणजे उद्या आपलं मतदान आहे. मतदान करताना आपण तर करणार आहे, पण सर्वसामान्य नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे की आपण गेल्या वेळेला पण मतदान केलं होतं, आता पण आपल्याला मतदान करायचंय. आपल्या भवितव्याची, आपल्या शहराच्या 5 वर्ष कशी जाणार आहे या संदर्भातला विचार करून प्रत्येक सुज्ञ नागरिक ह्या वेळेला मतदान करणार आहे. माझ्या दृष्टीने मला काही महत्वाचे प्रश्न आपल्याला सांगायचे, टीका भरपूर झाल्या, परस्पर विधानं सगळ्यांनी केली, पण ऍक्च्युअली विकासाच्या नावावर कोणी कोणी काय काय बोल, ते सगळं करताना थोडं सिंहावलोकन करू. गेल्या 3.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ह्या शहराची सत्ता आहे आणि ह्या शहराच्या सत्तावर खुर्चीवर बसले असताना त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय दिलाय का? आमच्या काही नगरसेवकांनी एक ती चित्रफित काढली आहे, एक सगळं पुस्तिका तयार केलेली आहे की काय अवस्था आज आहे. सुरुवातीचं वर्ष 1.25 वर्ष तुम्ही आमच्याकडे सत्ता दिली विश्वासानं, आमच्यातले काही 2 गद्दार निघाले. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी गद्दारी केली, शिवसेनेशी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आणि दुर्दैवानं राष्ट्रवादीची सत्ता 3.5 वर्ष झाली. म्हणजे 3.5 वर्षामध्ये नक्की काय केलं? 1.25 वर्षाच्या काळामध्ये मी या विभागाचा खासदार म्हणून केंद्राच्या अनेक योजनांची सुरुवातीला आपण सुरुवात करून दिली की केंद्राच्या योजनेमधून झोपडपट्टीचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी घरं बांधली जावी बीएसपीच्या माध्यमातून. पद्मावती लेकचं सुशोभीकरण करावं. जुन्नर शहर हे महाराष्ट्राचं सगळ्यात ऐतिहासिक शहर आहे. या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विकास व्हावा या सगळ्या प्रकल्पाला कुठेतरी सुरुवात करून दिली. पण गेल्या 3.5 वर्षामध्ये हे शिवसेनेनं काम सुचवले, त्याची आपल्याला काम करायचीच नाही अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यामुळे सगळ्या शहराचा बट्ट्याबोळ झाला. आता पाणी योजनेचं तुम्हाला मी सांगतो, मूळ योजना 6-6.5 कोटी रुपयाची आणि राष्ट्रवादी म्हणजे नुसते पैसे खाणारा पक्ष आहे. तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये पहा, सगळीकडे जा, कुठेही जा, खाऊन खाऊन इतके गब्बर झालेत. आता सगळ्यांना राष्ट्रवादीला ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा संधी मिळेल असं मला वाटत नाही. त्यांचं पानिपत झालं गेल्या ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये, मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, नंतर नगर परिषद असेल आणि या पुणे जिल्ह्यातल्या सुद्धा बहुतेक सगळ्या नगर परिषदामध्ये राष्ट्रवादीचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. 6-6.5 कोटीची पाण्याची योजना ही राष्ट्रवादीच्या संस्कृतीप्रमाणे 10.5-11 कोटीपर्यंत खेचत नेली, तरी सुद्धा आज शहराला पाणी मिळत नाही. हे काय परिस्थिती आहे? एलईडीची योजना त्याच्यामध्ये सुद्धा 40% घपला ठेवला. जिमचं साहित्य त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादीने ज्या ज्या प्रकल्पाला हात घातला तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणून आता त्यांना कळून चुकलंय की त्यांचे सगळे उमेदवार पडलेले आहेत आजच्या तारखेला. मी आता दुपारी फिरताना मला काही लोकांनी सांगितलं की आमचे कल्पेश पुंडे त्याच्या मतदारसंघामध्ये कोणतरी आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार, तो दादागिरी करतोय, शिवसेनेला दादागिरी करतो. हिम्मत असेल तर पुढे उभा राहा, आमच्या शिवसेनेचं सोड, माझ्या पुढे उभा राहा, तुझी चट्टीच टोळी करून टाक. मग दुबे असेल काय असेल तुझे चौबे करून टाकतो बघ मी. खबरदार जर कुणा शिवसैनिकाला हात लावला किंवा कुणाला दमबाजी केली तर.
हे दादागिरीचं राजकारण शिवसेनेला शिकवायची हिंमत नाही कोणाची. आतापर्यंत तुम्ही जी काय दादागिरी केली असेल, आज ह्या क्षणापासून थांबवायची. हा आमचा इशारा आहे. शिवसैनिक कोणाच्या इशारा पहिला घाबरत नाही. आवाज कुणाचा? या सगळ्या गोष्टी आहेत. मला माझ्या दृष्टीनं मला विकासाचा आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी स्वतः जातीनं लक्ष घातलं. आमच्या माऊलीने सांगितलं, दुर्दैवानं ताई गेल्या निवडणुकीमध्ये बराचसा वेळ इथं दिल्या. ह्या वेळेला तब्येतीमुळे त्यांना जमलं नाही, म्हणून मी जास्त वेळ मला द्यावं लागला. मग ह्या शहराच्या बारीक सारीक प्रश्नाकडे मी पाहिलं, जवळून पाहिलं, आणि ते करत असताना मी सुद्धा या शहरासाठी काही स्वप्न पाहिलेत. मला सुद्धा उद्या भविष्यातलं जुन्नर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं केंद्राचा भरपूर प्रचंड पैसा आम्हाला जुन्नर शहराला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे मिळू शकतो. आणि ते काम केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमचा खासदार म्हणून मला निवडून निधी आणण्यासाठी या ठिकाणी नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक निवडून द्या, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. दुसरं, पद्मावती लेक इतकी सुंदर साईट आहे. या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं पर्यटनाचं केंद्र जर आपण तिथं केलं, आणि सरकारकडे ती योजना आहे ना, नॅशनल लेक कन्झर्वेशन प्लॅनिंग म्हणून आहे. त्या प्लॅनच्या अंतर्गत किमान 10-12 कोटी रुपये आपल्याला त्या लेक सुशोभीकरणासाठी आणि पर्यटन विकासासाठी मला आणायचे. पिण्याच्या पाण्याचे सगळे रस्ते आहेत, आणि सगळं करण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे प्रामाणिकपणे आलोय की एक वेळ आम्हाला संधी द्या. मला कोणीतरी सांगितलं की काही लोक आमच्यातले तिकडे गेले, म्हणजे उभे राहिलेले टीका करतायत, काय करतात. काही लोकांना असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची छुपी युती आहे. आणि समजा राष्ट्रवादी आणि शिवसेना जर युती असेल तर समोर आहे कोण? आम्ही जर युती केली तर मग लढायचं कोणासमोर? आज आमच्या दृष्टीने राष्ट्रवादीचा आमचा दुश्मन आहे. समोर जे मध्ये काय जे आहेत रोड रोलर काय बॅट काय 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 ते आहेच नाही ना मध्ये आमच्याकडे. काय त्यांचं पॅनल उभं नाहीये. ते नक्की कोणाचं पॅनल तेच मला कळत नाहीये. नगराध्यक्ष पदाच्या गंमत कशी आहे की देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीचे फोटो होलसेल मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या फोटोवर आहे. नरेंद्र मोदी होलसेल मध्ये अवेलेबल आहे बघा. रोड रोलरचा आणि नरेंद्र मोदीचा काय संबंध आहे? पण ज्याचं चिन्ह रोड रोलर आहे तिथं नरेंद्र मोदी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला देवेंद्र. काही संबंधच नाही ना. चिन्ह कुठला, पक्ष कुठला, काय गोंधळ झाला. जुन्नरची लोक फार एकदम भंजाळीत, काय करावं कोणाला मध्ये यावं कळत नाही. आणि म्हणून सगळ्यांना एकच पर्याय फक्त धनुष्यबाण. आता कोणतरी तुम्ही मगाशी बोलत माऊली, आपण ज्यांना मोठं केलं, जो माणूस शिवसेनेच्या वर मोठा झाला, आम्ही त्याला मोठं केलं, गटनेता केला, त्यानं विकासाची कामं सोडून फक्त आरटीआयच माग लागला आयुष्यभर. याचं वाटोळ कर, त्याचं वाटोळ कर. त्याला आम्ही सांगितलं बाबा तुला तिकीट देऊ, नीट वाट. 6 महिन्यापूर्वी मी सगळ्यांना बोलून घेतलं लांडवडीला माझ्या घरी. बाप्पा म्हटलं तुम्हाला जर उभं करायचं असेल तर बाकी नगरसेवकांबरोबर निदान धीरधर प्रेमानं तरी वागा. एकही नगरसेवक नाही बाजूने, आणि म्हणे मला नगराध्यक्ष करायचं. सगळ्या जनतेतून त्याला विरोध. पण आज असं आव्हानतोय की याच्यामुळे तिकीट गेलं, त्याच्यामुळे गेलं, आपल्या स्वतःच्या गुन्ह्यामुळे गेलेला आहे. आणि अशा लोकांना मला सांगायचं की शिवसेनेनं तुम्हाला भरपूर दिलेला आहे. आयुष्यभर गद्दारी केलेल्या लोकांना शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आपली काय अवस्था होते या सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे कोणी शिवसेनेचा नाद करू नका. राहता राहिला प्रश्न. काल मला वाटतं काहीतरी बापट साहेब आले होते, ते काहीतरी माझ्यावर बोलले. आता मी पण त्या बापटला सोडत नाही हो. मी गाला सोडू? बापट आलं म्हणून काय झालं?
आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता. शरद अण्णा म्हणाले की उद्धव साहेबांनी देवेंद्र साहेबांची चांगली घट्ट मैत्री घट्ट युती, ठीक आहे हो. आम्ही पण त्या पक्षाला युतीचा प्रस्ताव दिला की जिल्ह्यामध्ये आपण युती करू. नाही केली. आम्हाला तरी काय फरक पडतो. आम्ही आमचं वरचढ आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्यापेक्षा शिवसेनेचा पक्ष वरचढ आहे. आणि आम्ही कसं, शिवसेनेची मतं स्पष्ट असतात. युती असल्यानं जर काय एखादं चुकलं तर आम्ही चुकलंच म्हणणार. आज आळंदीला पाहतो, शिरूरला पाहतो, माझ्या मतदारसंघामध्ये अनेक आहे. मग मुख्यमंत्री येत आहेत, पंकजा मुंडे येत आहेत, सगळे जण असे सांगतात की तुमच्यासाठी तिजोरी खाली करू, 200 कोटी रुपये देऊ. नशीब आपलं, म्हणजे दुर्दैव आपलं की इथं देवेंद्र फडणवीस आले नाही, इथं सुद्धा 200 कोटी दिले असते. तिजोरी खाली करू म्हणतात. आता तिजोरी खाली करायला कुठल्या नोटा असणार आहे? नवीन नोटा तर मिळतच नाहीये. जुन्या नोटाची तिजोरी घेऊन करणार काय आम्ही? म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. मी एवढं सांगेन की आज आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आमची तुमच्याकडे मतं मागतोय. एक वेळ संधी द्या आणि विकास काम करून घ्यायची जबाबदारी ही माझी राहील. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामलाल पांडे एक चांगला सुशिक्षित तरुण आहे. सगळ्या तरुणांचा, जास्तीत जास्त तरुणांचा त्याला पाठिंबा आहे. मी आज दिवसभर बहुतेक घरोघरी जाऊन आलो लोकांच्या. लोक मला फोन करून सांगायला लागले की अतिशय चांगला उमेदवार तुम्ही निवडून दिलाय. बऱ्याचशा लोकांना माझ्या जवळजवळ ह्या जुन्नर शहरामध्ये 1000 फोन झाले असतील. प्रत्येकाचं म्हणणं होतं की तुम्ही उमेदवार चांगला दिला, आम्ही 100% श्याम पांडेच्या पाठीमागे उभं राहून श्याम पांडेला निवडून आणू आणि शिवसेनेच्या सगळ्या उमेदवार निवडून. आज सगळे आम्ही शिवसेनेचे उमेदवार तरुण फळी आहे. काबत करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. फक्त एक वेळ संधी द्या आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये, उद्याच्या मतदानामध्ये 14 तारखेला बाकी काही विचार करू नका. उद्याचा दिवस फक्त धनुष्यबाण, बटन शोधायचं, धनुष्यबाणाचं चिन्ह शोधायचं, त्याच्या बाजूचं बटन दाबायचं. एवढीच या ठिकाणी विनंती करू. या ठिकाणी मी आपला थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 50 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्षरित्या आपलं योगदान दिलं ते तमाम शिवसैनिक. नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेला असावा लागतो. नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही. ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आहे आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेला आहे असा नेता म्हणून आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते, आमचे सहकारी अल्ताफभाई शेख, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, जुन्नर विधानसभा निरीक्षक दिलीपजी बामणे, युवासेना जिल्हाधिकारी गणेशजी कवडे, शरदांना चौधरी, मौली खंडागळे, बाबूभाऊ पाटे, संगीताताई वाघ, दिलीपजी डोंबरे, देवरामजी लांडे, संतोषजी खैरे, अविनाशजी कर्डिले, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामभाऊ पांडे, नगरसेवक पदाचे असलेले उपस्थित सर्व उमेदवार आणि उपस्थित असलेले आपण सर्व. दोन 2016ची जुन्नर नगरपालिकेची ही निवडणूक आहे. एका ऐतिहासिक शहराची निवडणूक सुद्धा ऐतिहासिकच होणार याच्यात काही शंका नाही. कारण महाराष्ट्रात कुठेही एवढे नगराध्यक्ष पदाला उमेदवार उभा नाही तेवढे एकट्या जुन्नर मध्ये उभा आहे. हे सगळ्यात मोठं ऐतिहासिक कार्य जुन्नर मध्ये घडत आहे. हा भाग सगळा पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. नागरी वस्ती ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात आला. या महाराष्ट्राचे पहिले राजे म्हणून सातवाहन राजांचा उल्लेख केला जातो. या सातवाहन राजांची राजधानी
त्यावेळचं प्रतिष्ठान ज्याला आता आपण पैठण असं म्हणतो, आणि या महाराष्ट्राच्या पहिल्या 7 वाहन राजांची उपराजधानी जर कुठली असेल तर ती जुन्नर होती. हा जुन्नरचा सगळ्यात मोठा वैभव इतिहास आहे. त्यावेळी जुन्नरचं नाव जीर्ण नगर असं होतं. त्या जीर्ण नगरचं पुढं जुन्नेर झालं आणि त्याच्यानंतर ते जुन्नर असं झालं. खर तर पूर्वीचा सगळा व्यापार कल्याणच्या बंदरावरनं चालायचा. कल्याणच्या बंदरावर जगभराचे व्यापारी उतरायचे आणि नाणेघाटाच्या मार्गे घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे ते नगर कडून प्रतिष्ठानला म्हणजे पैठणला पुढे जायचे. त्यामुळे जुन्नर ही उपराजधानी बनवण्याचा सगळ्यात मोठा हेतू होता की नाणेघाट मार्गे घाटमाथ्यावर येऊन सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नरच्या बाजारपेठेचा उल्लेख त्यावेळी केला जायचा. व्यापारी दृष्ट्या सगळ्यात सदर आणि सबल भाग असलेला हा जुन्नर तत्कालीन काळामध्ये सर्वोत्तम बाजारपेठ म्हणून ग्राह्य धरला जायचा. या नाणेघाटाचा भाग सगळा डोंगराळ, त्यामुळे व्यापाऱ्यांचं संरक्षण व्हावं, प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात सगळ्यात जास्त गिरिदुर्ग जर कुठे असतील तर ते जुन्नर तालुक्यात आहेत. शिवनेरी असेल, बाकी सगळे हे सगळे सुरक्षेसाठी निर्माण झाले. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या भूमीत झाला. हे सगळ्यात मोठं या मातीचं वैभव ठरलं. इतिहास प्रचंड आहे, इतिहास अफाट आहे, पण जुन्नरचा वर्तमान काळ काय आहे आणि जुन्नरचं भविष्य काय असणार आहे हे सांगणारी ही सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. कुठली निवडणूक कुणा एका व्यक्तीला सत्तेवर नेणार निवडणूक नसते. कुठली एखादी निवडणूक कुणा एका पक्षाला खुर्ची देणार निवडणूक नसते. हे निवडणूक असते तुमच्या माझ्या समस्या सोडवणारी. ही निवडणूक असते तुमच्या माझ्या अडचणी दूर करणारी. ही निवडणूक असते तुमच्या माझ्या 5 वर्षाचं भविष्य घडवणारी. त्यामुळे जर तुमच्या माझ्या मूलभूत सोयी सुविधा निर्माण झाल्या नसतील, जर माझ्या शहराचं वैभव लयाला गेला असेल तर मी दोष निवडून येणाऱ्या माणसाला कधीच देत नाही. दोष जर कुणाचा असेल तर तशा माणसांना निवडून देणाऱ्या मतदारांचा तो दोष असतो. कारण आपण चूक केली म्हणून चुकीची माणसं सत्तेवर आली आणि चुकीच्या माणसांमुळे शहरात सगळं चुकीचं घडलं. समस्यांची जाण, समस्यांचं भान आणि त्याच्यापेक्षा त्याचं उत्तर काय याचं ज्ञान असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. की आमची सगळ्यात महत्वाची निवड आहे. आम्हाला जर वाटत असेल आमच्या स्वप्नातलं शहर आम्हाला तयार करायचं आहे, आम्हाला जर वाटत असेल माझा शहराचा इतिहास एवढा चांगला आहे तर वर्तमान सुद्धा तसा दैदिप्यमान असला पाहिजे, भविष्यकाळ सुद्धा तसा उज्ज्वल असला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी त्या निर्माण झाल्या पाहिजे. दादा डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन इंग्रजांच्या काळातले, त्यांनी जुन्नरला भारतातलं आरोग्य केंद्र म्हणून संबोधलंय. कारण जुन्नरची हवा इतकी स्वच्छ आहे, जुन्नरची हवा इतकी निर्मळ आहे की कुठलाही आजार असलेला माणूस जर इथं आला तर त्याचा आजार बरा होणारच. हे त्या डॉक्टर अलेक्झांडर गिब्सनचं, तो इंग्रजांना त्यावेळी सांगायचा. श्वसनाचा कुठलाही आजार कुणाला झाला तो सांगायचा जुन्नरला जाऊन राहा. ही जुन्नरची ख्याती तत्कालीन काळापासून आजपर्यंत आहे. मी हे सगळं इतिहास मला माहिती आहे, पण वर्तमान काळातलं जुन्नर ज्यावेळी मी बघतो त्यावेळी मला प्रश्न पडतो, आता अलेक्झांडर गिब्सनला इथं घेऊन यावं, त्याला रस्ते दाखवावे, त्याला गटारं दाखवावी आणि मग म्हणा आता सांगशील का या आजार बरे करायला जुन्नर मध्ये. म्हणजे एवढा मोठा इतिहास असताना आम्ही आमच्या हाताने त्याचं जर नुकसान करत असलो तर दोष नेमका कुणाचा? कसली माणसं निवडून देतो आम्ही? शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची जाण असलेला आणि त्याच्या उत्तराचं ज्ञान असलेला असा. श्यामभाऊ पांडे नावाचा उमेदवार आम्ही नगराध्यक्ष पदासाठी दिला. जाणता आहे, अभ्यास आहे, व्यासंगी आहे, लोकमानसाशी संवाद साधणारा, संघटन करणारा आणि या शहराला पुढे जाण्याची निश्चित दिशा असणार आहे. आणि हीच माणसं खरं तर अशी शहराचा विकास निश्चितपणे करू शकतात. नाहीतर एक नगरसेवक होते ते काँग्रेसवाले, निवडून आले, 5 वर्ष काहीच केलं नाही. शेवटच्या टप्प्यात दादा शासनाची कुठली तरी स्कीम आली, त्याच्यात त्यांनी वार्डात स्मशानभूमी बांधली. म्हणजे 5 वर्ष काहीच केलं नाही, एकमेव काम केलं, ह्याचंच उद्घाटन धारागेबाज करून स्मशानभूमीचं उद्घाटन ठेवलं. मग उद्घाटन झालं, मग हे बोलायला उभा राहिले, म्हणजे लोकांची फारच अडचण होत होती म्हणून आम्ही अद्ययावत स्मशानभूमी बांधली आहे. पावसाचा त्रास नको म्हणून पत्र्याचं शेड सुद्धा तयार केलं आहे. चिखलाचा त्रास नको फरशा सुद्धा बसवलेल्या आहेत. बसण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली असतात, पेटत नाहीत, माणूस बराच वेळ खालीच रेंगाळत राहतो, ती सुद्धा अडचण नको म्हणून आम्ही विद्युत दाहिनीची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सगळं करून या स्मशानभूमीत सगळं
सगळं ठेवलेलं आहे, तरी माझी सगळ्या नागरिकांना कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. आता नागरिकांना स्मशानभूमीचा लाभ घ्यायला लावणारे नगरसेवक आम्ही निवडून द्यायचे का आमच्या जगण्याला निश्चित घडवणारे नगरसेवक आम्ही निवडून द्यायचंय, याचं चिंतन मंथन कधीतरी आपण केलं पाहिजे. काय हवंय आपल्याला? शिवसेनेचं वचननामा आहे. आम्हाला स्वच्छ शहर निर्माण करायचं आहे, आम्हाला सुंदर शहर निर्माण करायचं आहे, आम्हाला सुरक्षित शहर निर्माण करायचं आहे आणि आम्हाला सुकर शहर निर्माण करायचं आहे. स्वच्छ शहराची संकल्पना काय? रस्ते उत्तम असले पाहिजे, बंदिस्त गटार योजना असली पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन इथं नियमित झालं पाहिजे, स्वच्छता चोहोबाजूला राखली गेली पाहिजे, जेणेकरून रोगराई पसरणार नाही, आजार उद्भवणार नाही आणि जिथला नागरिक जर निरोगी झाला तर माझं शहर निरोगी आपोआप होईल. ही स्वच्छतेची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्या मूलभूत गोष्टी आहेत आणि या झाल्याच पाहिजेत. का नाही झाल्या हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 69 लाख अब्ज रुपये या मूलभूत सोयी सुविधांसाठी शासन प्रतिवर्ष खर्च करतं. तुमच्याही नगरपालिकेला ते इतकी वर्ष आले, मग हे आलेले पैसे नेमके गेले कुठे? का नाही गोष्टी झाल्या? सगळ्यात जर एक तालुका असा आहे की सगळ्यात जास्त धरणं कुठल्या तालुक्यात असतील? जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त धरण. आणि जुन्नरला पाणी किती दिवसात येतं? मागच्या उन्हाळ्यात 5-6 दिवसात एकदा. मग पाणीपट्टी 5-6 वर्षात एकदाच भरत असाल. पाणी 5-6 दिवसात एकदा येतं तर पाणीपट्टी का भरायची वर्षाला? मग घरपट्टी का द्यायची? कर का द्यायचा? तर सोयी सुविधा आमच्या आम्हाला उपलब्ध नाही तर आमच्या खिशातला कष्टाचा पैसा कर रुपयांना मी का द्यायचा? तो जातो कुठं? त्याचं होतं काय? याचा विचार करणार कोण? विचारणार कोण? 15 वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं यांनी. तेच इथे मी नेहमी सांगतो, एक छोटं खेडेगाव होतं. खेडेगावात आईन तिला 2 मुलं, मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्यांच्या गावात शाळा नव्हती. आईनं मग शेजारच्या गावाच्या शाळेत विकासला शाळेत घातलं. मुलीला शिकवायची तर पद्धतच नव्हती, पण विकासला सांगितलं उगाच येण्या जाण्यात वेळ घालवू नको, तू याच शाळेच्या गावात राहा, इथंच अभ्यास कर, जेवणाची काळजी करू नको, रोज मी योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास राहिला शेजारच्या गावाच्या शाळेत. इकडे आई लवकर सकाळी उठायची, विकासासाठी चांगल्या चुंगल्याचा डबा तयार करायची, योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे. मग ती योजना तो डबा घ्यायची आणि विकासला द्यायला विकासच्या शाळेच्या गावाकडे चालत चालत निघायची. अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकासासाठी दिलेला डबा त्या अर्ध्या रस्त्यात उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं सगळं खाऊन घ्यायची आणि राहिलेला उरलेला डबा मग विकासला नेऊन द्यायची. हे वर्षभर चालू राहिलं. आईला वाटलं तर विकासला एवढं वर्षभर आपण चांगला चुंगला खाऊ घातलंय, विकास कसा तर जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगली. काही झालं नाही दुसऱ्या, नुसत्या योजना फुगल्या 15 वर्ष. विकास किती झाला? विकास शून्य. मला प्रश्न जनतेचा पडतो सातत्याने. जेव्हा मी एसटीने प्रवास करतो, कंडक्टरला 10 रुपये देतो, तिकीट मागतो. 5.5 रुपयाचं तिकीट देतो कंडक्टर आणि उठलेले सुट्टे पैसे तुमच्या हातावर ठेवतो. तो माणूस हातातली चिल्लर मोजतो, कंडक्टरला म्हणतो 4 रुपये 50 पैसे. कंडक्टर म्हणतो सुट्टे झाल्यावर देतो. 10-15 मिनिटं निघून जातं, त्याला परत आठवण येतो, कंडक्टर साध्या की 50 पैसे. अरे थांब की सुट्टे झाल्यावर देतो. गाडी आणखी पुढे येतो, हा पण स्टॉप आलाय माझा, द्या की 50 पैसे. मग उतरताना देतो की? ते स्टॉप येतो त्याचा, आता तरी द्या, उतर की खाली देतो की? खाली उतरतो एसटीतनं, एसटीला दारात हात लावून असा बसतो, 50 पैसे. कंडक्टर कडनं 50 पैसे घेतो, त्यावेळी एसटी सोडतो. दुसरा म्हणतो काय राव, 50 पैशासाठी गाडी थांबवली, 50 पैशासाठी कंडक्टर बरोबर वाटताय. तर मग कष्टाचे आहेत, फुकटचे आहेत का? 50 पैशासाठी एसटी थांबवतो आपण, 50 पैशासाठी कंडक्टरशी भांडतो आपण. अरे 500 कोटींचे घोटाळे तुमच्या माझ्या खिशातल्या पैशाचे केले, तिथं का भांडत नाही? तिथं का जाब विचारत नाही? तिथं का गप्प बसतो? 50 पैशासाठी कंडक्टरशी भांडणारी माणसं आम्ही जर अशा 500 कोटीच्या घोटाळ्याला गप्प बसत असू तर काय आमच्या वेगळं वाटायला येणार? ही जबाबदारी कुणाची? हे सगळं घडायला हवं, निर्माण व्हायला हवं. इथं आमच्या वचननामातला सगळ्यात मोठा भाग आहे तो स्वच्छ, सगळ्या मूलभूत सोयी सुविधांची पूर्ती होणं अत्यंत महत्वाची. दुसरा मुद्दा आहे सुकर शहर. सुकर याचा अर्थ सहज.
मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता आलं पाहिजे. त्यासाठी मला वाहतुकीच्या सोयी उपलब्ध पाहिजेत. जाण्यासाठी माझे रस्ते उत्तम खड्डे नसलेले असले पाहिजे. खड्ड्याच्या दुतर्फा व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था पाहिजे. मला जे आवश्यक आहे ते लगेच मला मिळालं पाहिजे. त्या आरोग्याच्या सुविधा असतील, रुग्णालयाच्या सुविधा असतील, एखादा अपघात झाला तिथे रुग्णवाहिकेची व्यवस्था असेल, कुठे आग लागली अग्निशमन यंत्रणा तयार असेल. ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे उपलब्ध करून देणं ज्या जनतेच्या नागरिकांच्या गरजेच्या आहेत, हे नगरपालिकेचं पहिलं काम आहे. आम्ही ते पहिलं सुकर शहर या गोष्टीमध्ये निर्माण करू ठेवू. तिसरा मुद्दा आहे सुरक्षित शहर. माझी बहीण ज्यावेळी माझ्या घरातनं बाहेर पडेल त्यावेळी तिला शहरामध्ये अत्यंत सुरक्षितपणे निर्भयपणे फिरता आलं पाहिजे. माझा एखादा ज्येष्ठ नागरिक ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी त्याला सुरक्षितपणे फिरता आलं पाहिजे. चुकून काय घडलं तर त्याला आवश्यक ती मदत तातडीने मिळाली पाहिजे. ही निर्भयता, ही सुरक्षितता शहरात निर्माण करणं हे सगळ्यात मोठं पहिलं काम. आणि शेवटचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे सुंदर शहर. इतिहास आहे, वैभव आहे, पण आता ज्या जुन्नरला आम्ही जागतिक कीर्तीची बाजारपेठ इतिहासात समजत होतो, मी आता येताना बघितलं बाजारपेठ रस्त्यावर बसलेली. या स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी योग्य संधी, योग्य जागा उपलब्ध करून देणं हे नगरपालिकेचं पहिलं काम असतं. शिवसेना त्यासाठी प्रयत्न करते. शिवसेना त्यासाठी तर उभा राहिली आहे. मराठी माणसाचा न्याय हक्क त्याला मिळाला पाहिजे, मराठी माणसाच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी शिवसेना सातत्याने लढते, झगडते. सुंदर शहर बनवायला एखादं गार्डनच बनवावं असं नाही, ते बनवलंच पाहिजे, पण नुसती गार्डन त्याचाही नाही. एखादा पथ, एखादा रस्ता मी इतका देखणा करू शकतो की मध्यंतरी असे पथदिवे लावले, दोन्ही बाजूनी झाडी लावली, शेजारी बाकडी टाकली, तर त्या बाकड्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक इकडं बघत सुद्धा माणूस विरंगुळा मिळवू शकतो. एवढा देखणेपणा मला शहरात निर्माण करता येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करणं याचा अर्थ शहराची उत्तम पद्धतीने व्यवस्था आणि व्यवस्थापन निर्माण करणं. शिवसेनेनं ते सातत्यानं केलं. शिवसेनेचं वचन आहे ते नेमकं केलं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय, बरेच काही लोक आले, काय बोलून गेले. म्हणजे हल्ली दादा सगळं पद्धतच बदलली. म्हणजे गल्ली पडली ओस आणि ह्यांना दिल्लीचा सोस, असले सगळे प्रकार झाले. कुणी कुणावर काय, कुठं काय, म्हणजे मला आता हे बघितलं ठीक आहे. शिवसेनेचा वचननामा, ज्यांच्या हातात गेली कित्येक वर्ष सत्ता होती त्यांचा यंदाचा जाहीरनामा कोराच असणार. आता इतकी वर्ष सत्ता होती म्हटल्यावर काय करायचं राहिलंच नसणार. आणि जर याही वर्षी त्यांचा जाहीरनामा असेल, त्यांनी काहीतरी लिहिलं असेल, तर त्यांनी स्वतःहून तुमच्या हातात धडधडीत पुरावा दिला की इतकी वर्ष आमच्या हातात सत्ता होती, आम्ही हे करू शकलो नाही, आता इथनं पुढे सत्ता द्या म्हणजे आम्हाला काहीतरी करून दाखवता येईल. अरे तुम्हाला मागच्या काळात जमलं नाही, मग आता काय करणार आहे तुम्ही? वचन नाही देत. हे जाहीरनामे, हे आश्वासननामे शिवसेनेकडे प्रकार नाही असला. शिवसेना वचनच देते. शिवसेना प्रमुखांनी स्पष्ट सांगितलं, जे करणार आहात तेच बोला आणि जे बोलणार आहात ते पहिलं करा. हा सगळ्यात मोठा बाण आहे. जगातल्या कुठल्याच पक्षाचं चिन्ह शस्त्र नाही, फक्त शिवसेनेचं आहे धनुष्यबाण. आणि धनुष्यात एकदा बाण सुटला की सुटला, परत घेता येत नाही. शिवसेनेने एकदा शब्द दिला की दिला शब्द पूर्ण केल्याशिवाय शिवसेना राहत नाही. हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा इतिहास. त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल शहराचा विकास व्हावा, आपल्याला वाटत असेल की ऐतिहासिक वैभव जुन्नरला पुन्हा एकदा प्राप्त व्हावं, आपल्याला वाटत असेल जुन्नरचं भविष्य सर्वोत्तम असावं, आपल्याला वाटत असलं स्थानिक भूमिपुत्रांचा कायापालट व्हावा, तर निश्चितपणे आपण धनुष्यबाण हे बटन दाबून शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा. इतके दिवस तुम्ही त्यांना सत्ता दिली, त्यांनी काय केलं तुम्ही सगळं बघितलंय. फक्त एकदा शिवसेनेला पूर्ण सत्ता द्या आणि 5 वर्षात जुन्नरचा कसा कायापालट होतोय ते एकदा पहा. हल्ली कुणी कुणाबरोबर आघाड्या बिघाड्या काहीतरी केल्यात म्हणे, पण या लोकांना कसं काय कळेना, शिवनेरीवर राज्य शिवाजींचंच असणार. शरदाच्या चांदण्याचा कमळाला घेऊन काय उपयोग आहे का? तर काय, आणि मला
खरं आता हे काय प्रचार सभेत बोलत असतील हे राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले, मला प्रश्न पडतो. सत्ता यांच्याकडून आता काय म्हणजे जनतेच्या पुढे तरी कशी येतात ही, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. काय सांगत असतील ही. मी नेहमी एक गोष्ट सांगतोय, ऑफिसला जाणारा सदग्रस्त होता, सकाळी ऑफिसला गेला, दुपारपर्यंत काम केलं, दुपारची जेवणाची सुट्टी झाली, मग सहकाऱ्यांबरोबर आपले डबे काढून जेवायला बसला. मग यानं स्वतःचा डबा उघडला, डब्यात खिचडी. म्हटलं धत्तेरी की आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही. केली तंतन, पण काय तपारी नाही, खाल्ली खिचडी. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेला, दुपारच्या सुट्टीत परत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसला, परत डबा उघडला, डब्यात परत खिचडी. म्हटलं हत्तेरी की परत खिचडी, वैताग आलाय नुसता. मग करतो काय. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेला, परत दुपारच्या वेळी सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसला, जेवताना परत डबा उघडला, डब्यात परत खिचडी. काय वैताग आला, रोज खिचडी खिचडी खिचडी, आपल्याला अजिबात आवडत नाही, रोज खिचडीच. तसा त्याचा शेजारचा सहकारी म्हणला, हिथं तंतन करून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे. तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी करायची यांनीच, आणि खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. सत्ता तुमच्याकडेच, जुन्नरच्या विकासाची खिचडी केली तुम्हीच, आणि आता प्रचार सभेत तुम्हीच म्हणणार खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली तुम्ही. विकासाची खिचडी होऊ द्यायची नसेल आणि प्रगतीच्या पंचपक्वानाचं ताट जर जुन्नरकरांच्या समोर हवं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने एकदा लक्षात घ्या. शिवसेनेनं ते करून दाखवलं. राजकारण काही काळ पैशावर करता येतं, राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं, राजकारण काही काळ भावनेवर करता येतं, पण सदा सर्व काळ राजकारण दहशत पैशानी भावनेवर करता येत नाही. राजकारण कायमचं करायचं असलं तर ते कामावरच करता येतं. आणि गेली 50 वर्ष शिवसेना कामाच्या बळावरच महाराष्ट्रात उभा राहिली आहे. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. अनेक लोक विचारतात, अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्या त्यांच्या प्रदेशात सत्तेत आली, पूर्ण सत्तेत, महाराष्ट्रात अजून शिवसेना पूर्ण सत्तेत का नाही. पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलं, शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नाहीच आहे. कधी शिवसेनेची बांधिलकी आहे ती जनतेशी आहे. जनतेसाठी सत्तेला लाथ मारून जनतेबरोबर रस्त्यात उतरण्याची धमक जर कुणात असेल तर ती फक्त शिवसेनेत आहे. हे शिवसेनेनं वारंवार सिद्ध करून दाखवलं. सत्तेसाठी तडजोडी करणं शिवसेनेला जमलं नाही. सत्ता मिळाली पाहिजे याचा हात त्याचा धर शिवसेनेनं कधी केला नाही. कारण शिवसेनेला माहिती आहे, शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय, वाघ एकटाच असतो, कळप शेळ्या मेंढ्यांना करावे लागतात, वाघाला गरज नाही. त्यामुळे जुन्नरच्या नगरपालिकेत वाघ एकटाच लढतोय, एकटाच लढणार आणि एकटाच जिंकणार. ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिवसेनेनं गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीवर ते उभा केलं. इथला शिवसैनिक विचाराने उभा राहतो, इथला शिवसैनिक कामाने उभा राहतो. अर्ध्या रात्री हाक मारा, पहिल्यांदा धावतो तो शिवसैनिक. मग कुठला अपघात झालेला असू दे, कुठली अडचण असू दे, कुठली आपत्ती आलेली असू दे, कुठलाही भाग न बघता, स्वतःच हित न बघता पहिल्यांदा लोकांसाठी धावतो तो माझा शिवसैनिक. ही शिवसेनेची सगळ्यात महत्वाची ओळख आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, गेली कित्येक वर्ष या लोकांच्या हातात सत्ता आहे. शिवसेना का ताकदीने उतरतीये, का लढायचंय, बघवत नाही आता हे हाल. हे जे चाललंय हे बदलायला हवं, परिवर्तन हवं. यासाठी शिवसेना या सत्तेच्या रिंगणात उतरली. कारण बदल करायची धमक आमच्यात आहे, विकास निर्माण करायची ताकद आमच्यात आहे, परिवर्तनाची हिंमत आमच्यात आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी शिवसेनेला भरभरून मतदान करावं. कारण शिवसेना हाच विकासाचा सर्वोत्तम आणि सर्वोत्तम मार्ग आहे. अनेक लोक सांगतात शिवसेना जातीयवादी आहे. मी कायम सांगतो, देशात जात पात न मानणारा जर कुठला पक्ष असेल तर तो फक्त शिवसेना आहे. फक्त शिवसेना, दुसरा नाहीच. इथं प्रकारच नाही. इथं माणूस एवढीच जात आहे आणि मानवता एवढाच धर्म आहे. अजिबात विचार केला जात नाही कुठला. मुंबईच्या समुद्रात मुली 3 बुडत होत्या, माझा शिवसैनिक धावला तिथं, बुडावला. त्याने विचार नाही तू कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे. त्यातल्या 2 मुली मुस्लिम होत्या. शिवसैनिकाचा स्वतःचा प्राण गेला, पण त्यांनी त्यांना वाचवलं. हे शिवसेनेनं शिकवलंय आम्हाला. यांची परंपरा काय, यांच्यात सेल किती.
हा सेल, तो सेल, यांचा सेल, त्यांचा सेल, बॅटऱ्या संपल्या. शिवसेनेत दाखवा तुम्ही असं. हे माळी समाजाचे नेते, हे धनगर समाजाचे नेते, हे मराठा समाजाचे नेते, हे मुस्लिम समाजाचे नेते. प्रकार नाही हो आमच्यात. आमच्यात फक्त एकच जात, शिवसैनिक बास. छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे आमचं राजकारण. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तो आमचा विचार, बाकी नाही काही. साबीर भाईंचा वारसा सांगतात आलता भाई शेख 5 वर्ष कामगार मंत्री होते, कॅबिनेट मंत्री. एक काँग्रेस राष्ट्रवादीचा नगरसेवक एकदा निवडून आला की 5 वर्षांनी मतदार त्याच्याकडे असाच बघतो. कोण होता असं तू, काय झाला असं तू. 5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले साबीर शेख. किती संपत्ती होती त्यांची. एका छोट्याशा खोलीत राहत होते, छोट्याशा. निधन पावले ते सुद्धा तिथंच, त्याच छोट्याशा खोलीत. काही नाही, वारसा होता फक्त शिवसेनेच्या निस्वार्थीपणाचा. वारसा होता फक्त शिवसेनेच्या जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा. 5 वर्ष मंत्री राहिलेला माणूस, काही न कमावता नव्हे, माणूस नावाची प्रचंड संपत्ती कमावणारा हा माणूस खऱ्या अर्थानं शिवसेनेने घडवला. शिवसेना माणसं जोडते, पैसा नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवसेनेचं राजकारण त्या पद्धतीचं होतं, सातत्य. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक चालणारा आपल्या खांद्यावर एका आंधळ्याला घेऊन हायवेवरनं चालला होता. चालता चालता अचानक त्याला भोपळ्याचं शेत दिसलं. भोपळ्याचं शेत दिसल्यावर चालणाऱ्याच्या मनात मोह निर्माण झाला. तो आंधळ्याला म्हटला, मित्रा भोपळे चांगले दिसत आहेत, खातो एखादा. तसा खांद्यावरचा आंधळा म्हटला, गप नको उतरू शेतात, सगळे भोपळे कडू आहेत. त्या चालणार काय कळेल, हा आंधळा याला दिसत नाही, भोपळे यांनी खाल्ले असतात, पण हा काय सांगतो भोपळे कोड आहेत. म्हणा गपरे, काहीतरी काय सांगू नको. अरे ऐक माझं, नको जाऊ शेतात, सगळे भोपळे कोड आहेत, तू गपरे. अरे ऐक माझं. नाही ऐकलं त्या चालणाऱ्यानं. शेवटी आंधळ्याला खाली उतरवलं, भोपळ्याच्या शेतात शिरला. पहिला भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. दुसरा भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. तिसरा भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. चालणाऱ्याच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. आंधळ्याला कसं काय कळलं भोपळे कडू आहेत. त्याने आंधळ्याला विचारलं, तुला कसं काय कळलं. आंधळा म्हणला, अंतर्ज्ञान, कळतच आपल्याला. काय करतो, ठेवला विश्वास. त्यांनी घेतलं परत आंधळ्याला खांद्यावर, निघाला चालत चालत चालत. एका देशाच्या राजधानीत आला. तिथं राजा एका चौकात जातीवंत घोड्यांची खरेदी करत बसला होता. एक चेतक जातीचं सामर्थ्यशाली घोडं त्यांनी निवडलेलं आणि ते खरेदी करणार. तेवढ्यात हात चालणारा म्हटला, महाराज थांबा, घोडं बिडं काय खरेदी करू नका. म्हणे काय नाही, कुठलं घोडं चांगलं आणि कुठलं घोडं वाईट हे माझ्या आंधळ्याला बरोबर कळतं. राजा म्हणला, आंधळा येतो, त्याच्यावर जाऊ नका. न बघता न खाता भोपळे कडू आहे त्यांनी सांगितलंय. राजाचा विश्वास बसला. मग त्या आंधळ्याच्या पुढे ते घोडा नेला. आंधळ्यानं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला, आयाडीवरनं हात फिरवला आणि आंधळा महाराजांना म्हटला, महाराज नका घेऊ घोडं, यांनी म्हशीचं दूध पिलंय. राजा मला बोलतो काय, चेतक जातीचं सामर्थ्यशाली घोडा आहे, जातीवंत घोडा आहे, सांगतो काय म्हशीचं दूध पिलंय. आंधळा म्हटला, विश्वास नसेल तर घोड्याच्या मालकाला विचारा. राजाने रागारागात घोड्याच्या मालकाला बोलावलं. आंधळा म्हणतोय, ते खरंय का. घोड्याचा मालक म्हटला, महाराज खरंय, ते हे शिंगरो असताना सारखं म्हशीला लागत होतं आणि म्हशीचं दूध पिलंय. आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. अरे तुला तर एवढं सगळं चांगलं कळतंय, इथं का थांबलाय. पहिला माझ्या राजवाड्यात चल आणि माझ्या राणीबद्दल सांग. आंधळा म्हटला, महाराज झालं एवढं, भात झालं, थांबू इथंच. कशाला उगाच परीक्षा. नाही नाही, तुला एवढं लागा सगळं कळतंय, तू पहिला राजवाड्यात चल, माझ्या राणीबद्दल सांग. महाराज थांबू इथंच, तू चल रे. राजा ऐके ना. शेवटी आंधळा म्हटला, महाराज तुमचा फारच हट्ट असेल तर माझी एक अट आहे. म्हणे काय. जर काय भलतं सलतं सांगितलं तर उगा गर्दन बिर्दन मारायची नाही. राजा म्हणला, कबूल. मग आंधळ्याला घेऊन राजा राजवाड्यात आला. आंधळ्याच्या पुढे राणी उभा केली. आंधळ्यानं राणीच्या पाठीवरनं हात फिरवला आणि आंधळा म्हटला, महाराज तुमच्या राणी साहेबांनी कलावंतिनीचं दूध पिलंय. लालबुंद झाला राजा, संतापात द्वेषाने चिडला. बोलतो काय, महाराणी आहे ती, राजघराण्यातली स्त्री आहे, कुलीन स्त्री आहे, सांगतो काय कलावंतीचं दूध पिलंय. राजाचा रुद्रावतार बघितला, आंधळा साथ पडला. म्हटलं, महाराज आधी सांगितलं होतं. पण विश्वास नसेल तर राणीच्या आईला विचारा. राजानं रागारागात राणीच्या आईला बोलावलं. हे आंधळा म्हणतोय, ते खरंय का. राणीची आई म्हणाली, महाराज खरंय ते. मी बाळंत झाले त्यावेळी मला दूध येत नव्हतं, पण त्याच वेळी शेजारी एक कलावंतीन बाळंत झालेली, तिचंच दूध त्यावेळी राणीला पाजलंय.
राजानं हे ऐकलं, राजाला कळे ना, तो इतका बेपाम खुश आहे आपण तुझ्यावर. आंधळ्याला म्हणाला तू माग, काय पाहिजे ते बक्षीस माग. दिलं दिलं, भयान भयान. पण चालणाऱ्याच्या डोक्यात अजून शिट्ट्या वाजत होत्या. थोडा महाराज, ह्या आंधळ्याला काय बक्षीस द्यायचं आहे ते द्या तुम्ही, पण याला भोपळे कडवायचे कळलं कसं तेवढं तरी विचारा. आणि मग राजाने विचारला पहिला प्रश्न, काय रे तुला कसं काय कळलं भोपळे कडवायचे? तसा आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे, भोपळ्याचं जे शेत आहे ना, ते शेत आहे हायवेच्या कडेला. त्या हायवेवरनं रोज 1000 माणसं ये जा करतात. त्या 1000 माणसांच्या तावडीतनं शेतात एक तरी गोड भोपळा शिल्लक राहील का? उरलेलं कडूच असणार. सांगायला आंधळा कशाला पाहिजे? आणि महाराज राज्यमार्ग आहे, तो महामार्ग आहे, 1000 वाहनं ये जा करतात. 1000 वाहनांचा धूर त्या वातावरणात आहे. सगळं वातावरण दूषित प्रदूषित झालंय. अशा दूषित प्रदूषित वातावरणामध्ये फळं गोड येतील कशी? शुद्ध बीजा पोटी फळं रसाळ गोमटी. पण नुसतं बीज शुद्ध असून चालत नाही. ते बीज वातावरणामध्ये रुजतं, भरतं, फुलतं. ते वातावरण सुद्धा निकोपाने निर्मळ आहे. आणि आमच्या शहराची अवस्था काय आहे? इथं व्यसनाचे पाश आहेत, वासनाचे हैदोस आहेत. सगळं वातावरण दूषित आणि प्रदूषित झालंय. आणि अशा दूषित प्रदूषित अस्वच्छ वातावरणामध्ये आमची फळं गोडी कशी येतील? आमच्या उद्याच्या पिढ्या कशा घडतील? शिवसेना त्यासाठी वचन देते, निकोप आणि निर्मळ शहराचं, जिथं आमच्या उद्याच्या पिढ्या शुद्धच निपजतील. शुद्ध. राजानं दुसरा प्रश्न विचारला, माझ्या घोड्यानं म्हैशीचं दूध पिलं हे कसं काय कळलं तुला? तसा आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे, जातीवंत घोडा असतं ना, जातीवंत, त्याच्या पाठीवर नुसती थाप टाकली की घोडा असं फुरफुरत आणि असं पुढं झेप घ्यायला दौडतं. ते काय सांगावं. पण महाराज, त्या घोड्याच्या अख्ख्या पाठीवरनं हात फिरवला, अख्ख्या आयाळीवरनं हात फिरवला, हे घोडं जागेवरनं हलायला तयार नाही. ह्यानं कुणाचं दूध पिलंय? गेली किती वर्ष नगरपालिकेत सत्तेत आहे तो. लोक ह्यांच्या पाठीवर थापा मारून मारून दमली. शहर विकासाकडे न्या, प्रगतीच्या दिशेनं झेप घ्या, हे हलायला तयार नाहीत. कशाला परत नेता नगरपालिकेत? ज्याच्या पाठीवर थाप टाकायची गरज नाही, तो सातत्यानं विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेनं झेपावत असतो, तो माझा कडवट फक्त शिवसैनिक. गरज नाही सांगायची, धावतोच आधी, साथ मारायच्या आधी, हाक मारायच्या आधी. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध भागाची डरकाळी फोडणारा आणि सातत्यानं कृतीशील राहणारा फक्त शिवसैनिक. तो शिवसैनिक तुमच्या शहराच्या विकासासाठी मताचं दान मागायलाच तुमच्या पुढे उभा आहे. विकास त्याचा नाही, विकास शहराचा करायचा आहे. राजानं तिसरा प्रश्न विचारला, माझ्या राणीनं कलावंतिनीचं दूध पिलंय हे कसं काय कळलं तुला? तसा आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे, कुलीन स्त्री असते ना, कुलीन, ती परपुरुषाचा स्पर्शही सहन करत नाही. तुमच्या राणीच्या पाठीवरनं मी हात फिरवला, ती मला एका शब्दानं बोलायला तयार नाही. काळ निवडणुकांचा आलाय. आजच्या रात्री अनेकांचे हात आपल्याही पाठीकडे वळतील. काही दबावाचे, काही दहशतीचे, काही बंद झालेल्या गांधी बाबांच्या नोटांचे. आपल्या पाठीवर कुणाचे हात फिरवून घ्यायचे ते एकदा ठरवून घ्या. आपल्या धमन्यामध्ये वाहणारं रक्त नेमकं काय आहे ते एकदा समजून घ्या. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त वाहत आहे तुमच्या धमन्यात. ते इतकं पवित्र आहे, ते इतकं उदात्त आहे, त्याला बरबटलेले हात लागू देऊ नका. पावित्र्य राखा, स्वतःचं आणि स्वतःच्या रक्ताचं सुद्धा. क्षणिक स्वार्थासाठी स्वतःची मती आणि मत विकू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो आम्ही. महाराजांच्या त्या मातीत महाराजांच्या स्वराज्याचं वैभव या शहराला जर निर्माण करून द्यायचं असेल तर पुन्हा भगवाच या जुन्नरवर फडकला पाहिजे. आणि भगवा पेलायची ताकद कुणाच्यातही नसते, त्याला छातीत रग आणि मनगटात धग असावी लागते. ती माझ्या शिवसेनेत आहे, म्हणून घेतलाय भगवा हातात. तो भगवा आहे भगवान श्रीकृष्णाचा, तो भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा, तो भगवा आहे छत्रपती शिवरायांचा, तो
तो भगवाय रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, तो भगवाय हर हर महादेव म्हणत रणांगणावर शत्रूला धूळ जाणाऱ्या माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, हा भगवा तुमचा, भगवा आमचा. आता भगवा फडकूया, चला उठा, आता जुन्नर घडवूया.